श्रावण मासानिमित्त एक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। श्रावण मास होणारा ऋतुचक्रामधला बदल, पाण्याची पडणारी सुंदर अशा झऱ्याच्या स्वरूपामध्ये एक सुंदर असा दृश्य नजारा, निसर्गामध्ये होणारा बदल, जणू काही या क्षणामध्ये निसर्ग सुंदर अशी हिरवळ रूपी चादर पांघरलेला आहे असं एक सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। जसं एक पाण्याचा थेंब ज्यावेळेस एखाद्या पानाला स्पर्श करतो, पाण्यावर साचतो, एक सुंदर असं दवबिंदू ते आपल्याला प्रतिबिंबित होतं, ते आपल्याला एक मन लुभावणं होतं, मनाला आकर्षित करतं। सुंदर असे ओढ्या नाल्यातून वाहणारा झरा, पाणी आणि सुंदर असं निसर्गाचं दृश्य पाहिल्यानंतर एक मन ताजतवानं होतं, प्रफुल्लित होतं। थोडा काळ का होईना आपण त्या क्षणाशी किंवा त्या नैसर्गिक बदलाशी निसर्गाशी एकरूप होतो। आता असा हा सुंदर बदल आपल्याला विशेष या मासामध्ये पाहायला मिळतो। श्रावण मास हा खूप श्रेष्ठ मास असा समजला जातो। ज्या श्रावण मासामध्ये जे शिवभक्त आहेत, जे आपली पूजा अर्चनाच्या स्वरूपामध्ये बेल, फूल आदी शिवपिंडीवर वाहतात, रुद्राभिषेक, शिवावर जल अर्पण करणं हे खूप पुण्य समजलं जातं। अशा माध्यमातून भक्त आपली श्रद्धा, आपली भावना शिव परमात्म्यावर अर्पित करतात। हा असा सुंदर मासाबद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत। त्या कथेमध्ये असं सांगितलं जातं की एकेकाळी शिव पार्वती ज्यावेळेस या सृष्टीमध्ये आले आणि भ्रमण करता करता सुंदर अशा भक्तांना मनोच्छित फल देऊन गेले। त्याबद्दल एक पौराणिक कथेमध्ये एक प्रसंग दर्शवला जातो, तो म्हणजे एक शिकाऱ्याचा। एक शिकारी होता, जो शिकारी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला। बराच वेळ शिकारीला गेल्यानंतर त्याला काही काळानंतर एक हरिण धावताना दिसलं। त्यांनी हरणाचा पाठलाग केला आणि ज्यावेळेस त्यांनी त्या हरणाला पकडलं, त्यावेळेस हरिणीने मनोमन त्याच्यापुढे आपली मनातली इच्छा व्यक्त केली की हे शिकाऱ्या, तू मला पकडलेला आहेस, तुझं मी भक्ष आहे, परंतु यापूर्वी माझं सुद्धा काही कर्तव्य आहे। मी आई आहे, माझे मुलं माझी वाट बघत असतील आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांची मत घेऊन किंवा त्यांचं राय घेऊन, परमिशन घेऊन मी तुझं भक्ष बनायला तयार आहे। ज्यावेळेस हरणी हे शब्द उद्गारते त्यावेळेस शिकारी म्हणतो की या तुझ्या वक्तव्यावर मी विश्वास कसा ठेवू की तू परत माझ्यासाठी येशील, आणि तू जर चुकून माझ्यासाठी भक्ष नाही झालीस तर? त्यावेळेस हरणी उद्गारते की मी एक आई आहे आणि माझं मुलाप्रती काही कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यापोटी मला घरी जाणं भाग आहे, आणि मी तुला वचन देते की सगळ्या मुलांना आधी भेटून मी या ठिकाणी तुझं भक्ष बनण्यासाठी नक्कीच येईल, तोपर्यंत तू माझी वाट बघ। ज्यावेळेस हरणी असं वक्तव्य करून आपल्या मुलाबाळाला भेटण्यासाठी जाते, मग तेवढा फावल्या वेळामध्ये थांबायचं कुठं असा तो शिकारी विचार करतो आणि जवळच असणाऱ्या एका झाडावर तो बसतो। झाडावर बसल्यानंतर बराच वेळ तो वाट पाहतो आणि त्या वाट पाहण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या झाडावर तो बसलेला असतो तर त्या झाडाची पानं तोडून तो खाली टाकत असतो। तर त्या झाडाच्या खाली अगदी एक साळंगपिंड, शिवपिंड असते आणि बरोबर त्याने टाकलेले पानं त्या शिवपिंडीवर पडत असतात। त्याचबरोबर तो विचार करतो, मी जर असाच बसून राहिलो, हरणीला यायला वेळ लागला, कदाचित मला झोप लागली तर ती मला चुकून निघून जाईल, या विचारानं तो काय करतो, मनाशीच ओम नमः शिवायचा जाप सुरू करतो आणि एक एक पान तोडून तो खाली टाकत असतो। त्यावेळेला कळत नकळत त्याच्याद्वारे होणारी भक्ती अर्थात ते पानं शिवपिंडीला स्पर्श करतात आणि जणू काही शिवपिंडीवर अर्पण केल्या जातात। म्हणलेल्या ठरलेल्या वेळाप्रमाणे हरणी त्याचं भक्ष बनण्यासाठी त्याकडे परत येते आपल्या वचनबद्धतेनुसार। परत आल्यानंतर त्या दोघांमध्ये संवाद चाललेला असतो, तितक्याच त्या निराकार
शिव परमात्मा त्या पिंडीमध्ये प्रकट होतात आणि प्रकट झाल्यानंतर तो शिकाऱ्याला ते म्हणतात की शिकाऱ्या, तुझ्या कळत नकळत झालेल्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालेला आहो. तुला काय वर मागायचं ते माग. त्यावेळेस तो आपली आर्थिक उणीव, आपल्या परिवाराची अवस्था ईश्वरापुढे व्यक्त करतो आणि ईश्वर त्याला सर्व गोष्टीने संपन्न करतात. त्या प्रसंगामुळे एकतर त्या हरणीचा जीव वाचतो आणि कळत नकळत केलेल्या भक्तीचं फळ हे सुद्धा त्या शिकाऱ्याला प्राप्त होते. ज्यावेळेस शिकारी जागतो, अर्थात जसं आपल्या जीवनामध्ये जागरणाचं महत्व आहे, तर जागरण म्हणजे केवळ रात्री जागर राहणं म्हणजे जागरण नव्हे. तर वर्तमान समाजाची जी स्थिती आहे, संपूर्ण धर्मभ्रष्टता, कर्मभ्रष्टता अशी समाजाची स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःमध्ये आंतरिक शक्ती, आत्म्याला जागृत करणे अर्थात जागरण आहे. तर त्या रूपानं त्याचं जागरण झालं. कळत नकळत पानं शिवपिंडीवर पडले, अर्थात त्याची पूजा अर्चना तिथे सफल झाली. म्हणून शिव परमात्म्याचं एक नाव भोलानाथ आहे. लवकर असा, भोळा असा, लवकर प्रसन्न होणारा असा जो शिव भोलानाथ आहे. तर त्याच्या प्रती असणारी श्रद्धा, भक्ती ही आपल्याला खूप काही जीवनामध्ये प्राप्त करून देते. तर त्याच्या प्रती असणारा निश्चळ भाव, शुद्ध भावना आणि प्रेम हे परमात्माला आपण आपलंसं करून घेऊ शकतो. त्याचबरोबर इथे अजून एक गोष्ट, एक पौराणिक कथा मला वर्णन करावीशी वाटते. जसं म्हटलं जातं की ज्यावेळेस देवता आणि असुर दोघांनी सागर मंथन करायला सुरुवात केली, तर सागर मंथनच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला भयानक असं हलहल विष त्या मंथनाच्या प्रक्रियेतून निर्माण झालं, बाहेर आलं. आणि ते विष बाहेर आल्यानंतर अनेक देवी देवता त्याच्या प्रादुर्भावाने मूर्छित झाले. आणि त्यावेळेस त्यांनी शिव परमात्म्याला पुकारलं, बोलावलं. आणि त्या सर्व देवी देवतांची पुकार ऐकून तो सर्व देवांचाही देव परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर त्यांनी ते पूर्णतः विष स्वतःमध्ये प्राशन केलं, स्वतः धारण केलं. म्हणून त्यांचं एक नाव नीलकंठ आहे, विषधारी ज्याला आपण म्हणू. तर अशा वेळेला आपण परमात्मा जो म्हणतो की तुमच्यामध्ये जे विकार आहेत, शिव परमात्मा आपल्या भक्तांना, आपल्या बच्चांना आपल्यामध्ये नको असणाऱ्या त्रुटी, निगेटिव्ह विकार तो आपल्याला मागतो आणि त्याच्या बदल्यामध्ये तो आपल्याला जीवनामध्ये सुख, शांती आणि पवित्रता प्रदान करतो. तर शिव परमात्म्याबद्दल अनेक जण म्हणतात की शिव परमात्म्याला आपण चुकीच्याच गोष्टी का द्यायच्या. त्याचंच भक्तीमध्ये यादगार मध्ये ज्यावेळेस आपण शिवाची पूजा अर्चना करतो त्यावेळेला इतर फुलं आपण शिवावर अर्पण करतो, पण प्रामुख्याने धोत्र्याचं फूल नक्कीच आपण शिवावर अर्पण करतो. कारण धोत्रा हा विषारी आहे, विषाचं प्रतीक आहे. अर्थात शिव परमात्मा जे आपल्याला विकाररूपी विष स्वतःमध्ये धारण करतात आणि आपल्याला जीवनामध्ये सुख, शांती, पवित्रता देतात, त्याचं माध्यम आहे. म्हणून त्यांना नीलकंठ किंवा आपल्यामध्ये त्रुटी घेणारा आणि आपल्याला श्रेष्ठ जीवनामध्ये श्रेष्ठ प्राप्ती करून देणारा असा तो शिव परमात्मा आहे. परमात्मा ज्यावेळेस मंथन करण्यात आलं त्यावेळेस विष, इतर गोष्टी सुद्धा त्या सागर मंथनातून प्राप्त झाल्या, परंतु त्याच वेळेला अमृताचा कलश देखील त्याच्यातून निर्माण झाला. आणि त्यावेळेला लक्ष्मीने त्या अमृताचा घडा स्वतःजवळ घेतला आणि तो सर्व देवी देवतांना ते अमृत त्यांनी प्राशन केलं किंवा सर्व देवी देवतांना दिलं. आणि देवी देवतांनी ते अमृत प्राशन केल्यानंतर त्यांना अमरत्व पद प्राप्त झालं, अशी एक कथेमध्ये मान्यता आहे. तर वर्तमान जर आपण मनुष्याचं जीवन पाहिलं तर ते जीवन सुद्धा एका सागराप्रमाणे आहे. तर मनुष्याच्या मनाची दशा म्हणजे एक सागराप्रमाणे आहे. जसं आपण सागरामध्ये पाहतो की सागर कधी कधी संत गतीने प्रवाहित होतो, कधी कधी काही प्रमाणामध्ये लाटा त्याच्यामध्ये उत्पन्न होतात आणि कधी कधी ते लाटा रौद्र रूप सुद्धा धारण करतात. तसंच मनुष्याच्या मनाची विचारधारा आहे. त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह विचार, सतत हे विचाराचं द्वंद्व सुरू असतं. ज्यावेळेस आपण मनाशी धारणा करतो, मेडिटेशन करतो,
त्यावेळेस आपण आत्मजागृती करतो, मनाला एक सकारात्मक चिंतन तथा दिशा देतो. मग या प्रक्रियेमध्ये कधी कधी नको असणारी त्रुटी अर्थात विकार किंवा निगेटिव्ह विचार हा आपल्या मनामध्ये येतो. जसं एखाद्या सागरामध्ये एखादा खडा टाकल्यानंतर एक हलचल निर्माण होते, तशाच प्रकारे एक विचार आपल्याला आपल्या स्थितीपासून आपल्या लक्ष्यापासून विचलित करत असतो. तसा तो निगेटिव्ह विचार जणू एक असुर आहे आणि पॉझिटिव्ह विचार म्हणून जणू देवता आहे. तर या ठिकाणी आपल्या मनाची जी अवस्था आहे ती सागराप्रमाणे आहे. मग अशा वेळेला तो निराकार परमात्माचं ज्यावेळेस आपण अंतःकरणातून आवाहन करतो, परमात्माला पुकारतो, बोलावतो आणि परमात्मा सोबत ज्यावेळेस आपण आत्मिक शुद्धीच्या आधारे सकारात्मक चिंतनाच्या आधारे एक सर्वश्रेष्ठ संबंध जोडतो आणि तो सर्वश्रेष्ठ संबंध जोडल्याच्या नंतर तर परमात्माची शक्ती, ती पॉझिटिव्हिटी, ती एनर्जी आपण स्वतःमध्ये अनुभवत असतो आणि तो सतत प्रवाह, ऊर्जा, शक्ती जी आपल्यामध्ये सतत प्रवाहित होत असते आणि त्या शक्तीद्वारे आपण स्वतःला एक सकारात्मक स्थितीमध्ये अनुभवतो, शक्तिशाली स्थितीमध्ये अनुभवतो आणि जसं जसं त्या सकारात्मक ऊर्जा असतो, शक्ती आपल्यामध्ये प्रवाहित होत असते, तसं तसं आपल्यामध्ये जे निगेटिव्ह विचार आहेत, ज्या त्रुटी आहेत, जे निगेटिव्ह बाब आहे, तर ती गोष्ट आपल्यापासून दुरावल्या जाते. तर हे आहे राजयोगाचं महत्त्व. तर यासाठी स्वतःचं आत्मचिंतन होणं आणि परमात्मा चिंतन. जसं वर्तमान देखील आपण परमात्माची आठवण करतो, परंतु यथार्थ परिचय नसल्यामुळे आपण त्याच्याशी जोडल्या जात नाही. जसं भक्तीमध्ये आपण गायन केलेलं आहे, त्वमेव माताश्च पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. तो वर्तमान ज्यावेळेस आपण स्वतःला ओळखून परमात्माशी तो सर्वश्रेष्ठ संबंध जोडतो, जिथं जोड आहे तिथं प्राप्ती आहे. मग ज्यावेळेस आपण तो संबंध परमात्माशी जोडतो, ज्या विधीला राजयोग असं म्हणतात आणि ज्या योगाद्वारे आपण स्वतःला शक्तिशाली आणि श्रेष्ठ बनू शकतो. असा हा आध्यात्मिक राजयोगाचा किंवा परमात्मा आठवणीचा हे अभ्यास आहे आणि हा सतत सरावाने तो आपल्याला सहज होतो आणि याच प्रक्रियेला मेडिटेशन, राजयोग सुद्धा म्हटलं जातं. तर असा हा पवित्र जो श्रावण मास आहे, या निमित्तानं सोमवाराचं सुद्धा महत्व आहे, मौन व्रताचं महत्व आहे, त्याचबरोबर सात्विक आहार, सकारात्मक जीवनशैली, ब्रह्मचर्य व्रताचं पालन, मौन व्रत, अनुष्ठान अशा अनेक माध्यमाद्वारे आपण शिवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. असा हा सुंदर मास आहे. तर या मासाचं खूप सर्वश्रेष्ठ महत्व आपण जाणतो आणि जाणून आपण त्या महत्वानुसार स्वतः यथाशक्ती आपण आपला पुरुषार्थ करतो आणि त्यानुसार शिवाद्वारे श्रेष्ठ फल प्राप्त करतो जीवनामध्ये. तर शेवटी आपण सर्वांना मी एकच सांगू इच्छिते की हे जीवन आहे, जणू जीवन एक नैया आहे. तर जीवनरूपी नैया, जसं म्हटलं जातं, जीवन की नैया प्रभू के कर दो, जीवन की नैया प्रभू के हवाले, जैसा वो चाहे वैसा इसको संभाले. ज्यावेळेस आपण सर्वस्व जीवन समर्पित रूपाने तर एक शिव परमात्म्याला अर्पित करतो, त्यावेळेस यथाशक्ती आपल्या जीवनाला श्रेष्ठ चालवण्याचं सामर्थ्य त्या परमात्म्यामध्ये आहे आणि तो त्याला चालवतो. पुनश्च सर्वांना श्रावण मासाच्या शुभेच्छा देते. ओम शांती.